विद्यार्थी मित्रांनो, आपण इंटरनॅशनल बँकिंग अँड फायनान्स मधल्या पाठ क्रमांक 2 मधला चॅप्टर इंटरनॅशनल मॉनिटरी सिस्टम चा अभ्यास येथे आपण करणार आहोत. आपण बघितलंय की इव्होल्युशन ऑफ इंटरनॅशनल मॉनिटरी सिस्टम मध्ये बायमेटॅलिझम येतं, त्याच्यानंतर क्लासिकल गोल्ड स्टँडर्ड येतं, इंटर वॉर पिरियड येतो, नंतर ब्रेटन वूड एरा येतो. मागच्या लेक्चरमध्ये आपण बायमेटॅलिझमचा अभ्यास केला आहे. या लेक्चरमध्ये आपण क्लासिकल गोल्ड स्टँडर्ड विषयी माहिती मिळवणार आहोत. क्लासिकल गोल्ड स्टँडर्डचे 3 मुख्य नियम कोणते होते आणि क्लासिकल गोल्ड स्टँडर्ड का कोलॅप्स झालं याचा अभ्यास येथे करणार आहोत. क्लासिकल गोल्ड स्टँडर्ड सिस्टम 1870 पासून साधारणतः 1914 पर्यंतच्या काळात क्लासिकल गोल्ड स्टँडर्ड सिस्टम स्वीकारलं गेलं. 1870च्या अगोदर बायमेटॅलिझम होतं, म्हणजे 2 धातूंचे चलनात वापर केला जायचा. पण त्याच्यानंतर युनिमेटॅलिक सिस्टम अस्तित्वात आलं. आता सोनंच का एक विनिमयाचं माध्यम म्हणून वापरलं गेलं किंवा विनिमयाचं साधन म्हणून वापरलं गेलं, तर त्याला अनेक कारण आहेत की सोनं हे ड्युरेबल आहे, त्याच्यानंतर डिव्हिजेबल आहे, म्हणजे एकतर त्याची किंमत फार काळासाठी टिकून राहते, त्याच्यानंतर त्याची विभागणी करता येते, स्टोअरेबल आहे, पोर्टेबल आहे, म्हणजे आपण ते साठवून ठेवू शकतो किंवा सहजपणे आपण ते वाटून देऊ शकतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या गुणांमुळे सोनं हे फार पूर्वी काळापासून विनिमयाचं साधन म्हणून वापरण्यात यायला लागलं. सर्वात प्रथम बँक ऑफ इंग्लंड ने सोन्याची करन्सी म्हणजे क्लासिकल गोल्ड स्टँडर्डचं प्रमोशन बँक ऑफ इंग्लंडने केलं आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या देशांनी ते स्वीकारायला सुरुवात केली. अर्थात करन्सी म्हणजे मुळात नाण्याची किंमत जी होती ती प्रत्येक देशाने आपापली नाणी छापलेली होती. कोणतंही नाणं छापलेलं असेल तरी त्या नाण्याची सोन्यामध्ये किंमत काय हे ठरवलं जायचं. म्हणजे इथे उदाहरणार्थ जसं दाखवलंय की एक्स ही करन्सी आहे आणि त्या करन्सीची सोन्यातली व्हॅल्यू आहे 100 ग्रेन्स ऑफ गोल्ड. दुसऱ्या देशाची वाय ही करन्सी आहे आणि त्या देशाच्या करन्सीची किंमत आहे 50 ग्रेन्स ऑफ गोल्ड. तर एक्स आणि वाय या दोघांची आपापसातली किंमत जर एक्स बरोबर 2y अशी ठरवण्यात येत होती. आणि अशा प्रकारे सोन्याशी निगडित असल्यामुळे मुळात एक्सचेंज रेट हे फिक्स ठरलेले असायचे आणि ते बदलले जायचे नाहीत. क्लासिकल गोल्ड स्टँडर्डचे 3 मुख्य नियम होते. इंटरनॅशनल पेमेंट कॅन बी मेड ओनली इन गोल्ड ओनली, म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराची जी देवाणघेवाण होत होती तर त्याचं पेमेंट फक्त सोन्यातच होत होतं. टू वे कन्व्हर्टिबिलिटी याचा अर्थ असा की प्रत्येक देशाने स्वतःची एक सेंट्रल बँक स्थापन करणं अपेक्षित होतं. ही जी सेंट्रल बँक आहे त्या सेंट्रल बँकेकडे जितका सोन्याचा साठा आहे तेवढ्याच किमतीची करन्सी छापण्याचा अधिकार या सेंट्रल बँकांना होता. ज्या वेळेला उदाहरणार्थ सपोज भारताच्या बाबतीत जर आपण असं म्हटलं की भारताच्या सेंट्रल बँकेने जी करन्सी छापलेली असेल तर त्या जेवढं सोन्याचं मूल्य आहे तेवढ्याच मूल्याची करन्सी छापण्याचा सेंट्रल बँकेला अधिकार होता. आणि ही करन्सी सेंट्रल बँकेकडे नेऊन दिल्यानंतर सेंट्रल बँकेने त्या बदल्यात सोनं देणं किंवा सोनं नेऊन दिल्यानंतर करन्सी देणं अपेक्षित होतं. अशा प्रकारे टू वे कन्व्हर्टिबिलिटी पॉसिबल होती आणि ऍट फिक्स एक्सचेंज रेट, म्हणजे हा जो सोनं आणि करन्सी यांचा जो एक्सचेंज रेट होता तो ठरलेला होता. फ्री इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट ऑफ गोल्ड, म्हणजे सोन्याचा इम्पोर्ट एक्सपोर्ट सहज शक्य होतं. उदाहरणार्थ एखाद्या देशाने जर एक्सपोर्ट केलं तर एक्सपोर्ट केल्यानंतर त्या मालाच्या बदल्यात सोनं इम्पोर्ट केलं जायचं. तसंच जर एखादा देश इम्पोर्ट करत असेल तर जो माल इम्पोर्ट केलाय त्याच्या बदल्यात सोनं दिलं जायचं आणि त्यामुळे सोन्याचा इम्पोर्ट एक्सपोर्ट एकदम फ्री होतं.
गोल्ड स्टँडर्ड सिस्टम कोलॅप्स होण्यामागची 3 महत्वाची कारणं होती. एक तर जागतिक पहिलं महायुद्ध सुरू झालं. पहिलं महायुद्ध सुरू झालं याचा परिणाम असा झाला की प्रत्येक देशाला युद्धासाठी आवश्यक असलेली शस्त्रास्त्र निर्माण करण्यासाठी भांडवलाची गरज निर्माण झाली आणि मग हा पैसा आणायचा कुठून? एकतर सोन्याचा साठा जेवढा आहे तेवढाच करन्सी छापण्याचा अधिकार असल्यामुळे अधिक करन्सीची जी आवश्यकता होती ती कशी भागवायची यावर तोडगा काढला गेला की सोन्याचा जेवढा साठा आहे तेवढी करन्सी न छापता त्याच्यापेक्षा जास्त करन्सी छापायला सुरुवात केली गेली. दुसरं एक असं की एकतर युद्धामुळे आपल्या स्थानिक लोकांच्या गरजा सांभाळणं, त्याच्यानंतर युद्धासाठी आवश्यक साधन सामुग्री गोळा करणं, अन्नधान्याचा पुरवठा उपलब्ध करणं, या सगळ्यासाठी सातत्याने पैशाची गरज निर्माण होत होती. बरं, तिसरा एक असा विषय होता की ज्या देशाचे एक्सपोर्ट जास्त आहेत त्या देशाकडे सोन्याचा साठा जास्त येत होता आणि सोन्याचा साठा जास्त आल्यानंतर तो देश करन्सी जास्त छापू शकत होता. त्यामुळे प्रत्येक देशांमध्ये एक स्पर्धा निर्माण झाली की प्रत्येक देश आपला एक्सपोर्ट वाढवण्यासाठी आपल्या करन्सीचं डिव्हॅल्युएशन करायला लागलं आणि करन्सीचं डिव्हॅल्युएशन केल्यानंतर एक्सपोर्ट वाढायला लागले. जसं की मोर कॉम्पिटिटिव्हनेस निर्माण होण्यासाठी करन्सीचं डिव्हॅल्युएशन केलं गेलं. करन्सीचं डिव्हॅल्युएशन हे सातत्याने केलं गेलं. त्याचा परिणाम असा झाला की एक्सपोर्ट वाढले, व्यापार वाढला, सरप्लस वाढलं आणि मोठ्या प्रमाणावर सोन्याचा ओघ यायला लागला. पण मुळातच गोल्ड स्टँडर्ड हे फिक्स एक्सचेंज रेटवर आधारित होतं आणि हे जे 3 बेसिक नियम होते की टू वे कन्व्हर्टिबिलिटी होतं, प्री इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि फिक्स एक्सचेंज रेट. तो फिक्स एक्सचेंज रेटचा हे सगळे नियम आणि जेवढा साठा आहे तेवढेच करन्सी छापणं, हे जे तिन्ही नियम धाब्यावर बसवण्यात आले आणि त्यामुळे त्याचा परिणाम साहजिकच सगळीकडे गोल्ड स्टँडर्ड सिस्टम कोलॅप्स झालं. गोल्ड स्टँडर्ड सिस्टम कोलॅप्स झाल्यानंतर गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड अस्तित्वात आलं. गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण भेटूया उद्या. धन्यवाद.